हॅलो. मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मी विश्वास उडगी आणि आज काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणत आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष अभय कांत त्यांचं नाव कांत आणि ते ख्यातनाम इकॉनॉमिस्ट आहेत. पण नीती आयोगाच्या अध्यक्षपदावरून ते जे अनेक विधानं करतायत ती मात्र अत्यंत आक्षेपार्ह आहेत. अर्थात मोदी सरकारची भलावण करणं यातच त्यांच्यासाठीच नेमणूक झाली असं स्पष्ट दिसतंय. पण त्यांनी आत्ता जे विधान केले ते असं आहे की या भारत देशामध्ये खूप लोकशाहीचा वावर आहे आणि म्हणून विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे तो विकास होत नाहीत. अर्थात मोदी सरकारला जो अभिप्रेत विकास आहे त्याविषयी ते बोलतायत. प्रत्यक्ष विकास या देशाच्या आर्थिक विकासाविषयी त्यांची मांडणी दिसत नाहीये. केवळ जीडीपी खाली गेलाय आणि त्याच्यासाठी करोनाचं निमित्त सांगत त्यांनी लोकशाहीवरती पण हल्ला केलेला आहे. आणि हा जो अधिकार आहे त्याला खरा कोणी दिला? आणि या देशाच्या घटनेने जो मूलभूत अधिकार या देशाला नागरिकांना दिलेला आहे आणि जी संविधानातली लोकशाही आहे त्या लोकशाहीला ते आक्षेप घेत आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की टू मच डेमोक्रेसी, खूप लोकशाही या देशामध्ये म्हणून विकास होत नाहीत. म्हणजे त्यांना चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या अधिपत्याखालील जे काही वेगाने विकासाचा त्यांचा रथ दौडतोय त्याच्याकडे बोट दाखवायचं आहे. त्यांना पुतीनची जी हुकुमशाही आहे त्याकडे बोट दाखवायचं आहे. पण त्या ठिकाणी विकास होत असताना लोकशाहीचा मुडदा पडतोय. आणि या देशामध्ये, भारत देशामध्ये आपल्या लोकशाही असल्यामुळे जनता विरोध करते आहे. आणि म्हणून माझ्या देशाच्या नीती आयोगाच्या पत्रकाप्रमाणे किंवा प्लॅनप्रमाणे विकास होत नाही असं त्याला सुचवायचं आहे. टू मच डेमोक्रेसी याचा अर्थ की लोकांनी बोलू नये, विरोध करू नये, आम्ही विकासाकरता आहोत, आमच्या विकासाच्या कल्पना स्वीकारा, असा एक प्रकारे ते दम देत आहेत. आणि ती दादागिरी आता नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून ते करतायत. वास्तविक हा जो प्रश्न आहे आपण पाहतो की गेली 6 वर्ष प्लॅनिंग कमिशन रद्द झाल्यानंतर नीती आयोग स्थापन करण्यात आला. आणि नेमकं नीती आयोगाने काय केलेलं आहे? नीती आयोगाने वास्तविक गेल्या अनेक वर्षात म्हणजे 70 वर्षामध्ये जे प्लॅनिंग कमिशनने हा देश ज्या एका मिश्र अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेतून घडवला त्याच्यामध्ये नियोजन पद्धतीने देशाचा आर्थिक विकास केला. अर्थातच त्याचं श्रेय नेहरू सरकारला आहे, इंदिरा सरकारला आहे, त्यानंतर आलेल्या सर्व सरकारांना आहे. पण विशेष करून डॉक्टर मनमोहन सिंग सरकारांनी जे एकूणच अर्थव्यवस्थेची जी काही कोंडी झाली होती त्या कोंडीतून मार्ग काढला. त्यामुळे या देशाच्या विकासाला एक नवी उजाळा मिळाला. पण विकासाचा जो पाया आहे हा मिश्र अर्थव्यवस्थेचा आहे आणि त्याच्यामध्ये समाजवाद आणि समानता, सर्वांना समान संधी या काही मूलभूत गोष्टी आहेत. आता या मूलभूत गोष्टीला तिलांजली देऊन मोदी सरकार ज्या पद्धतीने गेल्या 6 वर्षात प्लॅनिंग कमिशनच बंद करतंय आणि या सगळ्या कालखंडामध्ये ही भांडवलशाही व्यवस्थाच आहे. या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये आपण मोदी सरकार येण्यापूर्वी सुद्धा पण म्हणत होतो की विषमता आहे आणि आर्थिक विषमता दूर होणं, सामाजिक विषमता दूर होणं या दृष्टीने लोकशाही असणं हे फार आवश्यक आहे आणि भारतात ती आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण आत्ता जी काही आर्थिक विषमता गेल्या 6 वर्षात वाढलेली आहे आणि मुठभर उद्योगपती ज्या वेगाने वाढतायत याचं कारण मोदी सरकारचं या अर्थव्यवस्थेचं एकूण संचालन आहे. मग ते अर्थमंत्र्यांच्या मार्फत होतं, नीती आयोगाच्या मार्फत होतं आणि स्वतः पीएमओ करतं. त्यात त्यांना मोठा पराभव आलेला आहे. कारण त्यांना मुक्त अर्थव्यवस्थेतून मोकाट अर्थव्यवस्थेकडे जायचं आहे हा त्यांचा एकूणच नीती आयोगाचा म्हणा किंवा या एकूण 6 बजेट आपण पाहिली, या 6 बजेटची डायरेक्शन्स ही तशीच होती. करोना येण्यापूर्वी आपण बघितलं की 5 वर्षाच्या एकूण काळभारात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेत धुळदाणच केली होती. कारण करोना येण्यापूर्वी 3.5% जीडीपी येऊन ठेपलेला होता. मनमोहन सिंगाच्या कालखंडात हा जीडीपी जे एक मापन आहे अर्थव्यवस्थेच्या वाढीचं, त्याच्यामध्ये अर्थात विषमता आहेच, पण आर्थिक विषमता असताना सुद्धा जगामध्ये 4थ्या किंवा 5व्या नंबरवरती आपली भारत देशाची अर्थव्यवस्था वाढते हे एक प्रामुख्याने नमूद करण्यासारखी गोष्ट होती. श्रीमंतांची श्रीमंती वाढते आणि गरिबांची गरिबी वाढते हे जरी खरं असलं तरी देश एका
विशिष्ट प्रगतीच्या दिशेने जातोय, त्याच्या उत्पादक शक्ती मग त्या शेतीमध्ये, त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आणि सेवा सेक्टरमध्ये वाढतायत, ही वाढण्याची जी गती आहे, ही वाढण्याची गती निश्चितपणे मोदी सरकारच्या कालखंडामध्ये पूर्णपणे ही खालच्या ट्रेंडवरती आहे, डाऊनवर्ड ट्रेंड्सवरती आहे. आणि याचं कारण त्यांनी ही जी काही एकूणच ज्याला असं म्हणू की रेग्युलेटेड अशी जी काही इकॉनॉमी होती, त्याच्यामध्ये काही नियंत्रणं होती, ती नियंत्रणं पूर्णपणे काढून टाकणं, अनरेग्युलेटेड करणं आणि या दिशेने त्यांनी जी पावलं उचलली, त्या पावलांमध्ये नवीन रोजगार निर्माण होण्यासाठी कोणतीही गोष्ट आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सरकारने केली नाही. त्यामुळे महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरपासून ते अगदी एज्युकेशन आणि आरोग्यापर्यंत कुठेही सरकारने गुंतवणूक केली नाही. सर्व गुंतवणूक विदेशातून यावी किंवा या देशातल्या कॉर्पोरेट्सकडे यावी असंच सारखं म्हणत राहणं आणि सरकारने सर्व लढून मिळवलेले जे काही अधिकार आहेत कामगारांचे, शेतकऱ्यांचे, त्याचं त्यांनी काढून घेण्यासाठी सर्व कायद्यांमध्ये बदल केले. आणि ही बदलाची सुरुवात खूप आधीपासून झालेली आहे. आणि आत्तापर्यंत नीती आयोगाने किंवा मोदी सरकारने जे केलंय त्याची 2016 साली नोटबंदीला जी सुरुवात झाली 8 नोव्हेंबरला, त्याला नुकतीच 4 वर्ष पूर्ण झाली. आणि नोटबंदीनंतर 70% ते 75% जी संपूर्ण अर्थव्यवस्था ही रोखीवरती चालणारी आहे, भारताची अर्थव्यवस्था ही रोखीवरती चालणारी आहे, ती रोकडच त्यांनी रोखून टाकली. आणि त्यामुळे गतिरोध जो अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाला आहे हा तिथून झालेला आहे. आणि म्हणून GDPमध्ये कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर जे आहेत या सर्वांना आता एक अडथळा निर्माण झालेला आहे. आणि असं म्हणत असताना त्यांनी जवळजवळ 2 ट्रिलियन म्हणजे 2 लाख कोटी रुपयाची कॅश ही आधीच्या 8 नोव्हेंबरपेक्षा जास्त दिसते. ही मार्च 2017च्या रिपोर्टनंतर सप्टेंबर 2017च्या RBIच्या रिपोर्टवर दिसते. त्याला काय म्हणावं? हा टू मच डेमोक्रेसीचा परिणाम आहे का मोदी सरकारची जी काही एकूणच अर्थव्यवस्था हँडल करण्याची जी काही क्रोनी कॅपिटलिझम म्हणून यापूर्वी ते जे आरोप करायचे, मी तर नेहमीच म्हटलं हा क्रिमिनल कॅपिटलिझम प्रयोग आहे. आणि क्रिमिनल कॅपिटलिझमच्या ह्या प्रयोगामध्ये नोटबंदी आपण बघितली, रात्री 12 वाजता जाहीर केलेली आपण GST बघितली लोकसभेमध्ये. आणि कोणत्या पद्धतीने सर्वात जास्त टॅक्स 28% टॅक्स आज सर्वसामान्य माणसं भरतात. 18%वरून 28% टॅक्स नेणं एकच टॅक्स. आणि आत्ता तर तो केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांचे अधिकार स्वतःकडे घेऊन आणि हे कबूल केलं की आम्ही 5 वर्ष निश्चितपणे हे जे काही तुमचे लॉसेस होतील ते आम्ही भरून देऊ, पण ते भरून देणार नाहीत. GSTचं कलेक्शन 1 लाख दर महिना व्हायला पाहिजे, पण होत नाही. एकूणच GST आल्यानंतर ज्या पद्धतीने ते राबवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये या देशाचा रेव्हेन्यू हा कमी झालेला आहे. आणि संपूर्ण ह्या कालखंडामध्ये गेले 2 ते 3 बजेट जर नीटपणे बघितलं की रेल्वेचं बजेट त्याचं सबमर्चिंग मेन बजेटमध्ये केल्यानंतर रेल्वेचं खाजगीकरण हे अध्यारूत आहे, अधोरेखित हे स्पष्ट आहे. आता ते फार मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचे स्टेशन्स प्रायव्हेटायझेशन होत आहे, रेल्वेचे ट्रॅक्स विकले जात आहेत प्रायव्हेट कॉर्पोरेट्सकडे. त्यामुळे अनेक गाड्या सुरू होत आहेत, त्यामुळे ट्रॅक्स विकले जाणार, हजारो किलोमीटर्स ट्रॅक्स विकले गेले, शेकडो रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स हे त्याचं खाजगीकरण झालेले आहेत. रेल्वेच्या जवळजवळ बहुतेक सेवांचं खाजगीकरण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जी स्वावलंबी भारतीय रेल्वे होती ती आता परावलंबी झाली आहे. अदानी किंवा अदानीसारखे अनेक जे काही गुंतवणूकदार आहेत यांच्याकडे रेल्वे टप्प्याटप्प्याने सोपवली जात आहे. आणि त्याकरता 49 वर्षाचे लीज अग्रीमेंट्स केले जात आहेत. मग ते रेल्वे स्टेशनचे असतील, रेल्वे सेवांचे असतील, तिकीट विक्रीचे असतील, खानपान सेवा असेल, प्रत्यक्षात रेल्वे गाडी चालवण्याची असतील, त्याचे तिकीट दर ठरवण्याचे असतील, सर्वच गोष्टींचे 49 वर्षाचे लीज अग्रीमेंट्स रेल्वेच्या खाजगीकरण दिसत आहेत. आणि त्यानंतर आलेला आपण बघतोय की करोना, आणि करोनाच्या कालखंडापूर्वीच संपूर्णपणे अर्थव्यवस्थेचं मातेरे झालेलं असताना 3.5% GDP आलेला असताना या देशाच्या नीती आयोगाच्या प्रमुखांना लोकांनी विरोध करू नये असं वाटतं आणि सांगावं की लोक विरोध करतात म्हणून विकास होत नाही. ही टू मच डेमोक्रेसी, ही डेमोक्रेसीचं खूप अतिशय मोठा डोज आहे. अशा तऱ्हेचं विकृत मनोवृत्तीचे कांत
आज नीती आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत. आणि या देशाचे आज आपण बघतो की करोना आल्यानंतर दिल्ली इलेक्शन्स नंतर तबलिगीचा प्रश्न हे सुरू झाला आणि सीएचं आंदोलन, नागरिकत्वाचं आंदोलन, नागरिकांनी स्वतःहून देशामध्ये प्रचंड मोठा अमित शहांच्या त्या कायद्याला विरोध केला. कारण का नागरिकांमध्ये विभागणी करण्याकरता ते सीएचं नवीन एक कायदाच निर्माण झालेला आहे. आणि हिंदू, मुसलमान, विविध भाषांमध्ये भारतीय नागरिकांची विभागणी करणारा हा कायदा हा लोकांनी नाकारलेला आहे. लोकांना जबरदस्तीने नागरिकत्वाचा कायदा त्यांच्या डोक्यावरती लादून तुम्ही भारतीय आहात हा सिद्ध करा, तुम्ही नागरिक आहात हा सिद्ध करा, हा उपद्रव जेव्हा मोदी सरकारने केला, अमित शहाने केला, त्याला प्रचंड विरोध दिल्लीमधून, आसाममधून, बंगालमधून, महाराष्ट्रामधून, भारतभर सगळीकडे सुरू झाला. पण तबलिगीचं निमित्त करून सुप्रीम कोर्टाच्या मदतीने ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि करोना आल्यानंतर त्यांना ते पोस्टपोन करावं लागलं. त्या कायद्याची अंमलबजावणी पोस्टपोन करावी लागली. अर्थात त्याच्यात कायद्याच्या अडचणी पण होत्या, कारण मणिपूर, मिझोराम या बॉर्डर एरियामध्ये अजूनही अनेक गोष्टी व्हायच्या आहेत आणि म्हणून त्यांना त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढे ढकलायला लागलं मार्च नंतर, एप्रिल नंतर. करोना आडवा आला असेल, पण कांत यांना असं वाटतं टू मच डेमोक्रेसी. नागरिकत्वाच्या प्रश्नावरती जे प्रचंड मोठी चळवळ झाली, सामान्य नागरिक दिवसेंदिवस कुटुंबासहित या नागरिकत्वाच्या कायद्याला विरोध करण्याकरता रस्त्यावरती आला. अनेक IAS ऑफिसर्स, IP ऑफिसर्स आपल्या नोकऱ्या त्यांचे राजीनामे देऊन या कायद्याविरुद्ध उभे राहिले. कन्ननसारखे अधिकारी आहेत आणि सर्व जातीय, सर्व धर्मीय लोकांनी आम्ही नागरिक आहोत, आमच्या भारतीयत्वाला आव्हान देऊ नका म्हणून रस्त्यावरती आंदोलन केलं. हे टू मच डेमोक्रेसी वाटतं कांतांना. त्यामुळे ह्या कांतांची जी काही वैचारिक विकृती आहे ती अर्थातच राष्ट्रीय संघ प्रणित भारतीय जनता पक्षाचं, मोदी आणि अमित शहा संचालित भारत सरकार, जे काही केंद्र सरकार आहे, त्यांची ही विकृती आहे. आणि त्यांनी अर्थव्यवस्थेचा जो बट्ट्याबोळ केलेला आहे गेल्या 6 बजेटमधून आपल्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं. आणि त्यांनी या कालखंडामध्ये, करोनाच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय की अर्थव्यवस्था कोणीच आवाज उठवू नये, टू मच डेमोक्रेसीचा एक स्फोट होण्याची शक्यता जेव्हा दिसायला लागते, तेव्हा करोनासारख्या एका म्हणजे आरोग्याचं संकट आहे, आरोग्याची आणीबाणी आहे, म्हणून पॅन्डेमिक ॲक्ट आणि पब्लिक ज्याला म्हणतो डिझास्टर्स मॅनेजमेंट ॲक्ट, या दोनही अत्यंत घातक अशा कायद्यांचा वापर करून नागरिकांचे त्यांनी अधिकार काढून घेतले. कारण दे आर प्रोटेक्टिंग टू मच. ते सातत्याने आपल्या अधिकारांसाठी लढतायत. त्यांनी त्यांच्या अधिकारांसाठी लढू नये म्हणून करोनाची आणीबाणी जाहीर करायची आणि लोकांना लॉकडाऊनमध्ये टाकायचं. कोरोनाचं संकट आहेच, पण कोरोनाच्या संकटामध्ये लोकांना लॉकडाऊन करून संपूर्ण देश लॉकआउटमध्ये टाकल्यानंतर कोरोनासाठी काही मदत नागरिकांना केली का सरकारने? ज्या गोष्टी 27 मार्चपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केल्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या, जे पॅकेजेस जाहीर केले, 20 लाख कोटीचं पॅकेज, हे नोटबंदीपेक्षा भयानक असं थोतांड आहे. आता RTIमधून आलेले सगळे रिपोर्ट सांगतायत की 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये ज्याचं वर्णन GDPच्या आम्ही 10% एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे देतो आहोत, पॅकेजेस देतो सांगताना प्रत्यक्षामध्ये आत्ता 15 दिवसापूर्वी रिपोर्ट हा आलेला आहे, फक्त 2 लाख कोटी खर्च केलेत. आणि ते पंतप्रधान किसान योजना किंवा जे काही सबसिडीज विड्रॉ केलेल्या आहेत त्याचं कॅश कॉम्पेन्सेशन, या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 लाख कोटी देण्यात आलेले आहेत. आणि SME किंवा MSME म्हणजे छोटे उद्योग जे आहेत ते 6 कोटी 20 लाख एवढ्या मोठ्या संख्येने आहेत, ज्याच्यामध्ये 13 कोटी कामगारांच्या नोकऱ्या लॉकडाऊन नंतर गेलेल्या आहेत. आणि त्या GSTच्या अंमलबजावणीनंतर जायला सुरुवात झाली होती,
पण त्या गेलेल्या आहेत नोकऱ्या. त्या गेलेल्या नोकऱ्या त्या ठिकाणी त्या उद्योगांना मदत करण्याकरता 3 लाख कोटी त्या 20 लाख कोटीच्या पॅकेजचा एक भाग होता. त्या 20 लाख कोटी ही कर्ज देण्याची पॅकेज होती. तो डिमांड आणि सप्लाय या अर्थव्यवस्थेमध्ये जी कोंडी करोनाच्या पूर्वीच निर्माण झाली ती सोडवणं म्हणजे लोकांच्या हातात क्रयशक्ती वाढवण्याकरता सप्लाय साईड भक्कम करणं आवश्यक होतं, डिमांड साईड पण भक्कम करणं आवश्यक होतं. दोन्हीमध्ये लॉकडाऊन झालेलं आहे लॉकआउटमुळे करोनाच्या. आता त्याच्यामध्ये अनफोल्डिंग सिच्युएशन काय निर्माण होते की कर्जाच्या योजना द्यायचं आणि सांगायचं आम्ही इन्सेंटिव्ह दिलेला आहे. वास्तविक इन्सेंटिव्ह फक्त 2 लाख कोटी दिलेला आहे. त्यामुळे टू मच डेमोक्रेसी म्हणणाऱ्या कांतांना हे दिसत नाहीये. लोकांची तोंड बंद करायची, लोकांना 144 कलम लावून त्यांना घराबाहेर पडू द्यायचं नाही, लोकांना करोनाची भीती दाखवायची आणि सतत भयग्रस्त वातावरण ठेवायचं. आणि त्यांनी केंद्र सरकारने आणलेल्या योजना आणि जे काही थोतांड आहे आणि जे काही झोल आहे आणि जुमले आहेत त्याच्यावर आवाज उठवायचा नाही. अशा तऱ्हेने अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ करणारे कांत आणि निर्मला सीतारामन यांना लोक बोलतात तेव्हा टू मच डेमोक्रेसी वाटतं. या टू मच डेमोक्रेसीचा हिसाब आता निश्चितपणे कामगार आणि शेतकरी घेत आहेत आणि कामगार आणि शेतकरी योग्य पद्धतीने घेत आहेत. सप्टेंबरमध्ये 3 ऑर्डिनन्सेस काढले, शेतकऱ्यांचे 3 कायदे आणि ते 3 कायदे आता हे मागच्या आठवड्यात एका पत्रकाराने हे स्पष्टपणे व्हिडिओ करून दाखवला की संपूर्ण हरियाणा, गुजरात या भागामध्ये हजारो एकर म्हणजे 1000 एकर जमिनी घेतल्या अदानीने, अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने आणि त्या ठिकाणी फार मोठे स्टोरेज फॅसिलिटी निर्माण केलेले आहेत. आणि त्या अनुषंगानेच आता जे 3 कायदे भारत सरकारने केलेले आहेत त्याचा फायदा अनिल अंबानी, मुकेश अंबानी, मुख्यतः मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुप यांच्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतमालाचा उपज आल्यानंतर त्याचं स्टोरेज म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं प्रायव्हेटायझेशन होणार. त्यानंतर ज्याला म्हणतो आपण अन्न सुरक्षा अधिकार, फूड सिक्युरिटी ऍक्ट याची बर्बादी होणार. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जे लाखो ट्रिलियन टन एवढा साठा त्या ठिकाणी होतो त्याच्यामुळेच मिनिमम सपोर्ट प्राईस पंजाब, हरियाणासारख्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतो. तो सगळा शेतकऱ्यांचा आधार मिनिमम सपोर्ट प्राईसचा जे सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार ते धान्य विकत घेत असल्यामुळे ते शक्य होतं. तो आधार काढून घेणं, ती गोडाऊन्स रिकामी करायला लावणं, ती अदानी आणि अंबानी यांच्याकडे सोपवणं, त्या गोडाऊन्समध्ये शेतमाल यांच्यातर्फे भरला जाणं, शेतीमध्ये उत्पादन कुठलं घेतलं जाणार, त्याचा भाव कुठला असणार, तो भाव MSPचा नसणार आणि साठवणुकीचे सगळ्या गोष्टी अंबानी आणि अदानी करणार. आणि मग केंद्र सरकार त्यांना एक एनेबलिंग प्रोव्हिजन करणार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा, ट्रेडिंगचा. त्यामुळे उत्पादनापासून वितरणापर्यंत सगळे अधिकार या देशामध्ये शेती व्यवस्थेतून कॉर्पोरेट व्यवस्थेकडे जाणार. म्हणजे शेती व्यवस्थेमध्ये जे आज उपजीविका करणारे साधारणपणे 26 कोटी शेतकरी आहेत यांचा संपूर्ण फॅमिलीजवरती आज संपूर्ण ताबा आज अंबानी आणि अदानींकडे देणं हे टू मच डेमोक्रेसीचा फायदा घेऊनच केलंय. 24 मार्चला करोना डिक्लेअर करताना काय सांगण्यात आलं की आपण जिवंत राहणं महत्वाचं आहे करोनाच्या धोक्यापासून आणि करोना 21 दिवसात आपण हरवू. कारण का महाभारत आपण 18 दिवसात हरवलेलं आहे. पण लोकांनी पाहिलं की ही फसवणूक आहे त्यामुळे लोक उठून उभे राहायला लागले, आंदोलनं व्हायला लागली. पण याच कालखंडात कामगारांचे 4 कायदे, या देशातल्या कॉर्पोरेट कंपन्या, विदेशी कॉर्पोरेट कंपन्या यांच्या हुकमान्वये कामगार कायद्यामध्ये बदल आणि ते गुंतवणूकदारांसाठी, भांडवलदारांसाठी कायदे बनवण्यात आले. नाव कामगार कायदे. शेतकऱ्यांचे 3 कायदे, नाव शेतकऱ्यांचे कायदे. पण अदानी आणि अंबानी यांच्यासाठी ते कायदे बनवण्यात आले आणि त्यामुळे शेती व्यवस्था, या देशातली उद्योग व्यवस्था छोटी आणि या देशातले एकूणच कामगार संघटना संपुष्टात आणणे, कामगार संपुष्टात आणणे, एकही कायम नोकरी शिल्लक न ठेवण्याची व्यवस्था करणे आणि 1 एप्रिल 2021 पासून तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी उद्योगांमध्ये जसं आत्ता आहे तसं सर्व कायमस्वरूपाच्या नोकऱ्या भरणं तर जाऊ द्या, रिकाम्या करण्या जागा म्हणजे कोणीही कामगार कायम असता कामा नये. म्हणजे साधारणपणे
1 ते 1.5 कोटी कामगारांच्या नोकऱ्या या पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये या संपुष्टात येतील. मग त्यांच्या नोकऱ्यांचं होईल काय? आज टू मच डेमोक्रेसी म्हणून खंत व्यक्त करणाऱ्या कांतांचा प्लान काय आहे? नीती आयोगाचा प्लान काय आहे? हे 3 शेतीविषयक कायदे झाले, 4 कामगारविषयक कायदे झाले. पब्लिक सेक्टरमध्ये BPCL, BSNL, MTNL, त्यानंतर HAL, त्यानंतर BHEL, स्टील, ऑइल, कोल, माइन्स ह्या सगळ्यांवरती त्याचे डिसइन्व्हेस्टमेंट करणं, त्याचं खाजगीकरण करणं आणि बँका, इन्शुरन्स, LIC, GIC याचं डिसइन्व्हेस्टमेंट करणं आणि 9 लाख कोटीची आर्थिक जी वित्तीय तूट आहे बजेटमधली, ती बजेट सादर झालं 1 फेब्रुवारीला तेव्हा ती साधारणपणे 4.5 ते 5 लाख कोटी होती. ती आता 9.5 लाख कोटी झालेली आहे. म्हणजे एकूणच ही 9 लाख कोटी 9.5 लाख कोटीची वित्तीय तूट भरून काढण्याकरता संपूर्ण डिसमॅन्टलिंग ऑफ द पब्लिक सेक्टर युनिट्स आणि बँकांचा सेल आउट, मी खाजगीकरण म्हणत नाहीये, सेल आउट असं म्हणतो. या पुढच्या 15 दिवसात किंवा 3 आठवड्यात भारत सरकारच्या नीती आयोगचा हा प्लान आहे की बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब अँड सिंध बँक आणि अर्थातच युको बँक या 4 बँकांचं त्यांना विक्री करायची आहे. जशी BPCLची विक्री जाहीर झालेली आहे. अजून विकत घेणारा माणूस समोर येत नाहीये. तो सौदी अरामको आहे, तो अंबानी आहे, पण तो समोर येत नाही कारण त्याला भाव अजून पाडून हवेत. तसे या 4ही बँका विक्रीला काढतील. तेव्हा नीती आयोगाच्या कांतांना वाटतं इट इज टू मच डेमोक्रेसी, वाय इट इज नॉट बिंग सोल्ड आउट येट, बट दे वॉन्ट टू सेल इट आउट. त्यांना विकायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा टू मच डेमोक्रेसीच्यामुळे मोदी सरकारचा हा जो काही नीती आयोग आहे याची त्यांना रशिया किंवा चीनप्रमाणे भारत सरकारची एकूणच लोकसभा विरहित त्यांना राज्य करायचं आहे असं दिसतंय. आणि म्हणूनच आता संसदीय लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे वेळच्या वेळी लोकसभेची अधिवेशनं घ्यायची. आणि या सरकारने तर आता शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांचे कायदे रद्द करा, कामगारांचे कायदे रद्द करा आणि या पार्लमेंटमध्ये या कायद्यांची नीटपणे पुन्हा एकदा चर्चा करा, पार्लमेंटरी कमिटीकडे द्या आणि लोक काय म्हणतात ते ऐका. लोकांचं न म्हणणं ऐकता, शेतकरी संघटनांचं, कामगार संघटनांचं, राजकीय पक्षांचं म्हणणं न ऐकता आणि लोकसभेमध्ये तुम्ही चर्चा न करता तुम्ही कायदे पास करता. आणि म्हणूनच हे कायदे संविधानाला धरून पण नाही आहेत. हे कायदे मग ते शेतकऱ्यांचे असतील आणि कामगारांचे असतील हे संविधानाला धरून नाही आहेत. हे संविधानाचं उल्लंघन करून झालेले आहेत. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये आजच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक चांगली गोष्ट घडली. पण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की शेतकऱ्यांना तुम्ही सांगता तुम्ही अडवणूक करताय, परंतु अडवणूक तर केंद्र सरकार करतायत. त्यांचा जो डेमोक्रेटिक राईट आहे, लोकशाही हक्क आहे आंदोलन करण्याचा, ते करतायत आणि ते वाटाघाटी पण करतायत. पण केंद्र सरकार त्यांच्याशी वाटाघाटी करताय का? मग केंद्र सरकार त्यांच्यावरती आरोप करते की अडवणूक करते. तर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे हे सुप्रीम कोर्टाने पहिल्या प्रथम सांगितलं. ही अतिशय चांगली बाब आहे. परंतु गेल्या 8 ते 10 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल हे केंद्र सरकार आपल्या पद्धतीने वळवून घेताना आपण पाहतो. अशा परिस्थितीत कुठेतरी शेतकऱ्यांचा अधिकार आहे आंदोलनाचा असं जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं तेव्हा या देशामध्ये निश्चितपणे लोकशाहीचा दमन नीतीने लोकांचे अधिकार घालवून देत असताना लोक उठून उभे राहतात. ते जेलभरो करायला तयार आहेत. ते जीवाची बाजी लावायला तयार आहेत. 3-3, 6-6 महिन्याचं धान्य घेऊन शेतकरी दिल्लीमध्ये आता त्या ठिकाणी बसलाय कडाक्याच्या थंडीमध्ये आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे लोक वाटेल ते बोलतायत. मग अतुल भातखळकर असतील किंवा दानवे असतील किंवा UP गव्हर्नमेंटचे अनेक लोक असतील, ते शेतकऱ्यांची हेटाळणी करतायत आणि अशा वेळेस आपली विकृत विचारसरणी लोकांपुढे आणतायत. लोक त्याला दाद देत नाहीत. तुम्ही खलिस्तानी म्हणा, तुम्ही नक्षलवादी म्हणा, तुम्ही काही म्हणा किंवा तुम्ही टू मच डेमोक्रेसी म्हणा, लोक या देशामध्ये आपल्या लोकशाहीचा अधिकार पाळण्याकरता रस्त्यावरती येऊ शकतात, गोळ्या खाऊ शकतात, जेलमध्ये जाऊ शकतात. पण टू मच डेमोक्रेसी म्हणणाऱ्या कांतांना आता लोक पुरून उरतील. मोदींना सुद्धा आज ना उद्या जावंच लागेल. हिटलर सुद्धा गेले आणि पुतीन जरी आमरण आले असले आणि झेंगपिंग जरी आमरण आले असले
तरी कधी ना कधी त्यांना सुद्धा जावंच लागेल. त्यामुळे लोक जेव्हा उभे राहतात तेव्हा लोकांना निश्चितपणे त्यांचं ऐकायला लागतं. आज सुप्रीम कोर्टाने सांगितलं शेतकऱ्यांचं ऐका, कामगारांचं पण ऐकलं पाहिजे. अजून कामगारांची जे काय 26 तारखेला जो अखिल भारतीय संप झाला, आता शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून कामगार सुद्धा उभे आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये कांतना हे दिसत नाहीये का की तुमच्या अर्थव्यवस्थेच्या मॅनेजमेंटमध्ये करोना आला म्हणून 23.9% GDP केला गेला, हे झालं एक सत्य. पण काल सुब्बाराव म्हणाले ते फार महत्वाचं आहे. सुब्बाराव म्हणजे माजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर. त्यांनी सांगितलं, आणि अर्थातच यापूर्वी सुद्धा अनेक इकॉनॉमिस्टांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सुद्धा अनेक वेळा सांगितलेलं आहे की शेती व्यवस्था आणि अनऑर्गनाइज सेक्टर, इन्फॉर्मल सेक्टरमध्ये एकूणच करोनाच्या नंतर जो डॅमेज झालेला आहे याचा विचार 23.9चा आकडा वर्कआउट करताना झालेला नाहीये. तो जर धरला असता, त्याचा इम्पॅक्ट जर धरला असता तर तो साधारणपणे 42% ही अर्थव्यवस्था पहिल्या क्वार्टरमध्ये लुडकलेली आहे, संपलेली आहे असं म्हणता येईल. साधारणपणे 200 लाख कोटीचं आपल्याला बजेटचा साईज आहे आणि त्याच्यामध्ये जर एवढं GDP खाली गेलेला आहे असं जर आता दिसतंय, म्हणजे जवळजवळ 50 लाख कोटीचा GDP वाईपआउट झालेला आहे. 25% म्हणजे झालं काय, जवळजवळ 50 लाख कोटीचा GDP वाईपआउट झालेला आहे. आणि आता त्यानंतर सुद्धा 7.5% म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा इन्फॉर्मल सेक्टर धरलेलं नाहीये. अशा रीतीने प्रोजेक्शन जे जून 2021 पर्यंत इंटरनॅशनल रेटिंग एजन्सीचा आहे, GDP हा उणे 10 किंवा 11 राहणार आहे. म्हणजे जून 21 पर्यंत GDP हा 3.5% जाऊ द्या, शून्यावरती येतो की नाही असाच खरा प्रश्न आहे. अर्थव्यवस्थेची जी एवढी धुळदाण नीती आयोगाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि प्राईम मिनिस्टर्सनी केलेली आहे, त्यामुळे ही टू मच डेमोक्रेसीमुळे आहे का तुमच्या नाकर्तेपणामुळे आहे असा सवाल जेव्हा लोक विचारतात तेव्हा तुम्ही कितीही दडपण आणा, तुम्ही कितीही करोनाची भीती घाला, तुम्ही कितीही अटका करा किंवा गोळीबार करा, थंडीत किंवा पावसात किंवा उन्हाळ्यात लोक या दमन नीतीविरुद्ध, त्याला तुम्ही टू मच डेमोक्रेसी किती म्हटलं तर लोक उठून उभे राहतील. अर्थव्यवस्थेची ही वाताहत म्हणजे जनतेच्या हातातली क्रयशक्ती संपणं आहे आणि या पुढच्या कालखंडामध्ये बँका विकून टाकणं, LIC विकणं, पब्लिक सेक्टर विकणं, याच्यातून हा देश अधिक कंगाल होईल. काही मोठभर उद्योगपती श्रीमंत होतील, पण त्या श्रीमंतीबरोबरच हा देश विदेशी भांडवलाच्या हातात जाण्याची शक्यता आहे, किंबहुना तो गेलाय. उदाहरणार्थ फेसबुक, उदाहरणार्थ वॉलमार्ट. कारण अदानी आणि अंबानी आज दिसत आहेत, उद्या ते कफल्लक असतील, वॉलमार्टच आपल्या देशाच्या शेती व्यवस्थेचा ताबा घेईल. आणि म्हणून तीनही शेतकरी विरोधी कायदे हे पूर्णपणे रद्द झाले पाहिजेत. त्यामुळे जवळजवळ 2 लाख शेतकरी सिंगू बॉर्डर असो किंवा टिकरी बॉर्डर असो किंवा जयपूर हायवे, दिल्ली जयपूर हायवे असो, या ठिकाणी ठाण मांडून आहेत. ते थकलेले नाहीत, ते थकणार नाहीत. महाराष्ट्रातून हजारो शेतकरी आता दिल्लीकडे कूच करणार आहेत. एक कुमक दिल्लीची कमी झाली असं वाटलं तर दुसरी कुमक मध्य प्रदेशमधून, राजस्थानमधून, महाराष्ट्रामधून दिल्ली बॉर्डरला जात आहे. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची ताकद वाढवणं हे कामगारांचं आणि भारतीयांचं कर्तृत्व आहे. कामगारांची ताकद वाढवणं ही शेतकऱ्यांची पण जिम्मेदारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात तरी कामगार आणि शेतकरी जन आंदोलनाच्या संघर्ष समितीत एकवटलेले आहेत. आणि टू मच डेमोक्रेसी म्हणणाऱ्या कांता यांना महाराष्ट्रातले बुद्धिजीवी, महाराष्ट्रातले शेतकरी, महाराष्ट्रातले कामगार, महाराष्ट्रातले बँक कर्मचारी, महाराष्ट्रातले पब्लिक सेक्टर कर्मचारी एकजुटीने प्रश्न विचारतायत. येस, वी वॉन्ट अवर डेमोक्रेसी टू बी प्रोटेक्टेड. आम्हाला लोकशाहीचं संवर्धन करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. आणि टू मच डेमोक्रेसी असल्यामुळे आम्ही इकॉनॉमी खड्ड्यात घालवली असं म्हणणाऱ्या कांतांना आज न उद्या तोंड काळं करावं लागेल. कारण आम्हाला ही लोकशाही प्रिय आहे. जी लोकशाही आम्हाला स्वातंत्र्य देते अभिव्यक्तीचं, ती लोकशाही आम्हाला प्रिय आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची धुळदाण करणाऱ्या कांतांना आज ना उद्या जावं लागेल. निर्मला सीतारामन, मोदी आणि अमित शहा किती दिवस राहतात असाच लोकांचा सवाल आहे. कारण देश काही मुठभर उद्योगपतींचा नाही, देश केवळ अदानी, अंबानी आणि मोदी आणि अमित शहाचा नाही, देश हा 130 कोटींचा आहे. आणि आमचे शेतकरी, आमचे कामगार 130 कोटी भारतीयांच्या लढ्यामध्ये सामील आहेत. आणि याकरता अभय कांता सारखे लोक येतील आणि जातील,
पण लोकशाहीच्या संरक्षणार्थ, संविधानातील अधिकारांच्या संरक्षणार्थ, धर्मनिरपेक्ष भारतासाठी 26 जानेवारी जवळ आलेला आहे आणि त्यामुळे टू मच डेमोक्रेसी म्हणणाऱ्या कांता यांना घरी जावं लागेल आणि डेमोक्रेसी शॅल प्रिवेल. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सारे भारतीय, आम्ही ह्या सगळ्या मोदी सरकारच्या दमन नीतीला पुरून उरू अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. आमचा लढण्याचा हक्क आज सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे. लढा यशस्वी करण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केलं तर मध्यमवर्गीय जे आज भक्त मंडळी आहेत त्यांनाही घराबाहेर यावं लागेल, बुद्धिजीवींना, मध्यमवर्गीयांना घराबाहेर यावं लागेल. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हे सांगायला लागेल. आणि अर्थव्यवस्थेमध्ये टू मच डेमोक्रेसीमुळे GDP खड्ड्यात गेलेला आहे आणि अर्थव्यवस्था खड्ड्यात गेली नसून अभयकांता, प्राईम मिनिस्टर आणि FM यांनी ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था चालवली आहे आणि 1 फेब्रुवारीला ज्या पद्धतीने ते अर्थव्यवस्था बजेटमध्ये मांडणार आहेत तेव्हा 10 लाख कोटी 9 लाख कोटीची तूट कशी भरून काढतात, त्याकरता आणखीन काय विकायचं त्यांनी बाकी ठेवलेलं आहे हे आपल्याला पाहायला लागेल. लोकांना जागा राहून विरोध करायला लागेल. हे सांगण्याकरता हा व्हिडिओ केलेला आहे. हा प्रबोधनाचा व्हिडिओ आहे. हा कुणावरती राग काढण्याचा व्हिडिओ नाही आहे. हे लोकांना सत्य सांगण्याचा व्हिडिओ आहे. कारण का आपण भारतीयांनी आता सत्यच सांगितलं पाहिजे. कारण का खोट्या बातम्या, खोटा प्रचार हा आपल्यामध्ये खूप घराघरापर्यंत पोहोचलाय. तो खोडून काढण्याकरता असे व्हिडिओ आपल्याला उपयोगी पडतील या अपेक्षेने हा केलाय. धन्यवाद. जिंदाबाद.